आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। उद्धव ठाकरेंच्या याचिकांवरील सुनावणी पुढे ढकलली। अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात दाखल याचिकांवर आता 19 एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता। ठाकरे गटाच्या युवासेना कार्यकारिणी सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर। राजन विचारे, विनायक राऊत, सुनील शिंदे यांच्या मुलांना संधी, तर शिंदे गटाकडून मारहाण झालेल्या रोशनी शिंदेची सहसचिवपदी नियुक्ती। सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यांवर राज्य सरकार मेहरबान। अशोक चव्हाणांसह कल्याण काळे, अमरसिंह पंडित, प्रशांत काटेंच्या कारखान्यांनाही मदत, मात्र पंकजा मुंडेंच्या कारखान्याला मदत नाही। नांदेडमध्ये अशोक चव्हाणांकडून नितीन गडकरींचं स्वागत। विविध कामांसाठी गडकरी आज नांदेड दौऱ्यावर। अंधेरीचा गोखले पूल आणि बर्फीवाला पुलाच्या नव्या बांधकामात चूक। नवीन बांधकामामुळे 2 पुलाच्या पातळीत अंतर। 200 कोटी खर्चूनही पूल जोडणीमध्ये चूक। राज्यात उद्यापासून 10वीच्या पेपरला सुरुवात। तब्बल 16 लाख विद्यार्थी परीक्षा देणार 10वीची। पुणे शिक्षण मंडळाची माहिती। राज्यभरात 5086 केंद्रांवर 10वीच्या परीक्षेचं नियोजन। परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक। राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची। दुर्लक्ष करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार। काटेकोर अंमलबजावणी करण्याचे शालेय शिक्षण विभागाचे आदेश। मध्य रेल्वेवरील धोकादायक शिव उड्डाणपुलाच्या पाडकामासाठी नवीन तारीख। 10वी-12वी विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या कारणास्तव पुलाचं काम पुन्हा 1 महिना पुढे ढकललं। आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथमच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र निश्चित। शहरी भागात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचं पाऊल। पुण्यातील शासकीय कार्यालयांकडे 250 कोटींची पाणीपट्टी थकीत रक्कम न भरल्यास पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा। एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीकडून आगामी उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर विमान फेऱ्यांमध्ये 40% वाढ। एप्रिल महिन्यापासूनच वाढीव फेऱ्यांची सेवा प्रवाशांकरता उपलब्ध होणार।